नमस्कार भावांनो, आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे। विषय काय आहे थंबनेल पाहून तर तुमच्या ध्यानात आलंच असेल की आजचा विषय नक्की काय आहे। मित्रांनो, मोठी खबर आलेली आहे मित्रांनो आपल्यापर्यंत। आपल्या सर्वांचा लाडका रणजित निंबाळकर सरांचा जीव की प्राण असणारा सुंदर आता लवकरच येणाऱ्या मैदानात मित्रांनो आपल्या सर्वांना दिसेल अशी मोठी अपडेट आलेली आहे मित्रांनो। सुंदर लवकरच मैदानात कमबॅक सुंदरचा होतोय मित्रांनो। सुंदरचा कमबॅक आता झाला तर सुंदर पहिल्यासारखा धावेल का, हा सगळ्यात मोठा विषय मित्रांनो। पण असं म्हटलं जातं की पाण्यात माशाला पवाय कधी शिकवायचं नसतं, बरोबर आहे ना मित्रांनो। कारण सुंदर असा नंदी आहे मित्रांनो की त्याला कसं पळायचं हे शिकवायची गरज नाही पडत मित्रांनो। सुंदर स्वतः पळणारा एवढा जबरदस्त वेगाचा नंदी आहे मित्रांनो। आपल्या सर्वांचा लाडका उगाच नाही सुंदर, लवकरच येणाऱ्या मैदानात आपल्या सर्वांना सुंदर दिसेल मित्रांनो। आणि ही अपडेट आताच आपल्यापर्यंत पोहोचलेली आहे मित्रांनो। अपडेट खरे लवकरात लवकर येणाऱ्या मैदानात सुंदर आपल्याला दिसेल। आणि मला असं वाटतंय की आता कोरेगावचं हिंद केसरी मैदान होणार आहे, त्या मैदानात आपल्याला सुंदर दिसू शकतो मित्रांनो। आणि असं जर घडलं तर ही सर्वात मोठं मैदान होणार आहे मित्रांनो। कारण सुंदरचा कमबॅक त्या मैदानात जर झाला तर मित्रांनो तुम्ही विचारच करा, नंदी एवढ्या दिवस जागेवर असून सुद्धा कमबॅक झाला तर किती मोठं त्या नंदीचं वैशिष्ट्य म्हटलं जातं। आणि मला असं वाटतंय मित्रांनो की सुंदर त्या मैदानात यावाच, लय जबरदस्त असं मैदान बी गाजल मित्रांनो। आणि सगळ्यात मोठा विषय सुंदरचं एवढं फॅन आहेत मित्रांनो की सांगायला सुद्धा पुरणार नाही, एवढं फॅन आहेत मित्रांनो सुंदरचं। तुमच्या बी सर्वांचा लाडका सुंदर नक्कीच असेल मित्रांनो। व्हिडिओ तुम्ही बघत आहात, पण सुंदर कोणत्या मैदानात येणार आहे हे जर आपल्याला आतापर्यंत माहिती नाही मित्रांनो। कारण तुम्हाला तर विषय माहितच असेल की सुंदरचं सर्व गुपित ठेवलं गेलेली गोष्ट आहे आता सध्या तर। पण सुंदर येणाऱ्या मैदानात लवकरच दिसणार आहे मित्रांनो। आणि ही अपडेट खोटी नाही, अपडेट खरे आहे मित्रांनो। कारण युट्यूबवर भरपूर व्हिडिओ आता आलेले आहेत की सुंदर विषय। कारण सुंदर त्या नंदीचं नाव सुंदर असून आणि त्यानं त्याचं कर्तृत्व पण सुंदर करून ठेवलेलं आहे मित्रांनो। त्यामुळं हा नंदी विसरणारा नंदी वाटतंय। कोरेगाव मैदानात महासंग्राम होणार का, कारण बकासूर आणि मथुर ही जोडी सुद्धा एकत्र पळणार आहे मित्रांनो कोरेगाव मैदानात। आणि त्या गाडीवर विठ्ठलनाना ड्रायव्हर बसतील असं मला तर वाटतंय। तुम्हाला काय वाटतंय कमेंट मध्ये सांगाय मात्र विसरू नका। राहिला विषय विठ्ठल नानांचा तेजाचा मित्रांनो, तर तेजाला सुद्धा चांगल्याच पायऱ्यात पळवणार आहेत नाना। नाना आता असे बोलले की तेजाला सुद्धा कोरेगावच्या हिंद केसरी मैदानात चांगल्याच नंदी सोबत पैरा घेणार आहे मित्रांनो। आणि तेजा सुद्धा जर गुलाला, जर तेजाचा पैरा चांगला असला तर नाना स्वतः त्या गाडीवर सुद्धा बसू शकतात मित्रांनो। कारण तेजा हा नानांचा नंदी आहे आता सध्या। आणि बकासुर मथुर ही फक्त त्या गाडीवर नाना आपल्या सर्वांच्या इच्छासाठी बसणार आहेत मित्रांनो। आणि त्या गाडीवर नाना बसलेले दिसले तर ती गाडी गुलालात जाय कोणच अडवू शकत नाही। आणि राहिला विषय सुंदरचा, तर सुंदरचं कमबॅक जर त्या मैदानात झालं तर हे सर्वात मोठं मैदान होईल मित्रांनो। ह्या मैदानाचं एवढं सर्व चर्चा चाललेली आता की सुंदर मैदानात लवकरच येणार आहे। कोणत्या मैदानात येणार आहे हे तर अजून डिक्लेअर झालेलं नाही मित्रांनो, पण आपल्याला सुंदर मैदानात आलेला दिसणार मित्रांनो। बकासूरची सुद्धा आता प्रकृती चांगली झालेली आहे मित्रांनो। बकासूर आता कोरेगावच्या मैदानात पळण्यासाठी सज्ज आहे मित्रांनो। बघूया मैदानाचा नक्की गुलाल कोण घेऊन जाते। सगळ्यांनाच असं वाटतंय की बकासूर आणि मथुर ही जोडी एकत्र पळणार नाही, पण मित्रांनो ही जोडी एकत्रच पळणार आहे। आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आपला सर्जा मित्रांनो, सर्जा ह्याचा पैरा कोणासोबत असू शकतो ह्या मैदानात हे सुद्धा अजून डिक्लेअर नाही मित्रांनो। आता बरेच जण युट्यूबवर मला कमेंट मध्ये बोलतात, मागचे व्हिडिओ तर तुम्ही पाहिले, बकासूर आणि घोटचा सर्जा ही दोन नंदी एकत्र पळणार आहेत असं अजून डिक्लेअर नाही। आणि डिक्लेअर होऊ बी शकत नाही, कारण बकासूर आणि मथुर ही दोनच जोडी पळणार आहे मित्रांनो त्या मैदानात एकत्र। ह्यांचाच पैरा फिक्स या मैदानात। आपल्या सुंदर 8500 ह्याचा जर कमबॅक झाला मित्रांनो तर गुलाल सुंदर घेऊन जाईल का नाही हे सांगू शकत नाही, पण हे मैदान
सुंदरच्या नावानं ओळखलं जाईल मित्रांनो, कारण सुंदरचा आता किती दिवस झाले एका जाग्यावर सुंदर आहे मित्रांनो, तरी सुद्धा व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलं माशाला पाण्यात पवाय शिकवायचं नसतं मित्रांनो, कारण त्याला एवढं त्यातलं नॉलेज असतं की ते आपण बोलून सुद्धा व्यक्त करू शकत नाही. असा विषय आपल्या सुंदरचा आहे मित्रांनो. जबरदस्त असं पैर आणि जबरदस्त असा महासंग्राम ह्या मैदानात सर्वांना पाहायला भेटेल मित्रांनो. एवढं मोठं मैदान होणार आहे मित्रांनो हे, आणि ह्या मैदानावर आपल्याला काय घडेल हे सर्वांनाच कळेल मित्रांनो. आणि मला जर जमलं तर मी तुम्हाला लाईव्ह मैदानावर जाऊन पूर्ण कोणते कोणते नंदी आलेत हे सुद्धा अपडेट देईन मित्रांनो. धन्यवाद. आणि व्हिडिओ जर आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करायला मात्र विसरू नका. चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. भेटूया पुढच्या